नको आवाज. तर मैत्रिणीनं बघू शकता, मी तुम्हाला सांगते. हा क्वाट, त्याच्यानंतर हे आपला कपाट बघू शकता. वा, इतकं भारी वाटायला लागलं, खूप छान. तुम्हाला मी काय सांगू आता. बघा ये ना मैत्रिणी. बरं. राम राम. मी शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. नाही नाही पण जाते घरी ते चष्मा बिस्मा घातला म्हणून काय कसं ओळखलं नाही आधी कसा राहतो. चला मैत्रिणी निघाला आता आपण. आपली गाडी इथं उभी आहे फर्निचर बघायला. चला मैत्रिणी निघाला आता. आधी दुकानाकडे जाऊ आणि दीपकने चष्मा वगैरे घातला बाहेर जायचे म्हणून. तर त्याच्यामुळं आमच्या सोसायटीतली मुलगी म्हणे तुझा आज हॅपी बर्थडे आहे का. पाण्याच्या बाटल्या ठेवल्या का फ्रीजमध्ये? ठेवल्या तिकडं बिस्लरी लावले हां ठेवल्या का इथं? नाही ठेवल्या का? तिकडे ठेवल्या का? तिकडे पास लावले. हो त्याच्यात हे पेपर वाटा लावायचे नेऊन तिथं लावा समोर. नाही आहे का जागा ते तोच आणा इकडं. जेवून जाते ना सगळे तिथं तसे टाकले. ते तोच आणा इकडं. ते तोच इकडे लावून दे. इकडे जागा आहे. ते तिकडे पाठीमागे जागा आहे. ते तो इकडे लावा. इकडे मी सांगते कुठे लावायचे तोच. हे असं सांगून जावं लागतं मैत्रिणींनी सगळं. त्यांना काही सुधरत नाही काही नाही. बाबा बरं का हाय भाऊ. तर मैत्रिणीनं चला मी ना डबा बांधून आणला होता बरोबर, कारण घरीच मला 12 वाजले होते. मग घाईमध्ये म्हटलं जेवण काय जाणार नाही. दीपकला म्हटलं आधी ना आपण जेवण करून घेऊ. पण जेवण केले मैत्रिणींनो. आणि आता आम्हाला हेलपाटा झाला असा की इकडून पहिलं होतं फर्निचरचं मोठं होतं, खूप मोठं. तुम्हाला मी दाखवून पुढं गेल्यावर. तर दीपकला कोणतं हे का कोणतं माहीत नव्हतं, कारण त्याच्या मित्राने सांगितलं होतं. पुढं गेल्यावर फोन लावला दीपकला, म्हणे एक अशा नावाचं आहे तिथं, तेच आहे का? त्याचा मित्र म्हणे हा तेच आहे. मग परत आम्ही ना काय केलं, चक्कर मारून आता परत येतोय तिथं. तर तुम्हाला मी ते दाखवते. तर बघा किती छान वाटतंय, मस्त वातावरण. पण पावसाळ्यात छानच वाटलं असतं, आता उन्हाळ्यामध्ये एवढं नाही. मैत्रिणी त्याला बघा मी इथं आले. आता इकडं खूप कंपनी आहे, मी तुम्हाला सांगते फर्निचरच्या. आता हे पहिलं आहे. आम्ही जेवण वगैरे केले. काय झालं, आम्ही इथं अगोदर हे बघितलं, त्याच्यानंतर पुढं गेलो. ते पकडून त्याच्या मित्राला विचारलं हेच आहे का? ते म्हणे हां. मग पुढे तसं चक्कर मारून असं राऊंड मारून मग ते पकडलं. म्हटलं मला ना आता ना जेवण करायचं आहे. जेवण केले. आता आपण मध्ये जाऊन बघू. 2-4 ठिकाणी बघणार, 2-4 ठिकाणी डिझाईन वगैरे बघणार. इकडे बघा किती छान वाटतं, मस्त झाडावर जेवण. पण हे बघा हे काय तुम्हाला दाखवते बघा किती छान मस्त, किती मोठं याचं केलेलं आहे. हे इकडं डोंगर भाग किती भारी बघू शकता. बाई हा डोंगर आता हा ठीक आहे थांब ना, बघू ना आता अजून. तर बघा इकडं तुम्हाला दाखवते खूप छान डोंगराचा भाग असतो, इतकं मस्त वाटायला लागले. बघू आता आपण. चला आता मध्ये जाऊ, मध्ये घेऊ. त्याच्यात पाय टाक, एक पाय टाक. हा झालं. चप्पल गेली का त्याच्यात? अगं त्याच्यात पाय टाकायचं, फक्त काढायचं. घाल ती चप्पल. अशी येडे राहते. पाय टाक फक्त टाक. तर चला मैत्रिणींना आपण आता मॉलमध्ये जाऊ. आणि काय झालं आता हे बघा इथं दर्शन घेऊ आधी गणपतीचं. तुम्हाला मी थोडीशी कहाणी सांगते. त्या चप्पलची मशीन आहे, म्हणजे चप्पलची मशीन आहे ना, चप्पल त्याच्यात टाकायची, खालून कॅरी बॅग येते. ती कॅरी बॅग आपल्या चप्पलला अटकती, जेणेकरून आपल्या चप्पलला घाण वगैरे लागू नये म्हणून. मी पण पहिल्यानंच पाहिलं तर मी घाबरू लागले. तर मग दीपकनं हसू लागला. मैत्रिणींनो आता कसं राहतं, पहिल्यानंच पाहिली मी तशी मशीन. तर चला ठीक आहे, आता आपण आलो दुसरीकडं. तर आता दुसरीकडे बघू कसं आहे काय आहे. चला मस्त होतं. तर
बघू शकता आता दुसरीकडे आलो आहे आम्ही. छान मस्त तुम्हाला मी दाखवते बघा. डोंगराचा भाग किती भारी. आता वाजले 2:48 झाले, म्हणजे 3 वाजत आले बघा, बघू शकता. तर चला आता आपण मध्ये जाऊ, कसं आहे ते बघू. फर्निचर तुम्ही पण बघा. आणि तिथं गेलो होतं तिथं ना मधीने व्हिडिओ काढू दिला नाही. व्हिडिओ काढायची एंट्री नव्हती. हे सगळं आता हे फर्निचर आहे बघू शकता. इथं खूप ऊन लागायला इकडे डोंगराचा भाग असल्यामुळं ना, तर खूप ऊन आहे. आता मध्ये जर व्हिडिओ काढू दिला तर मध्ये व्हिडिओ काढते आणि तुम्हाला दाखवते. तर चला आता बघू आपण. मैत्रीण मी तुम्हाला सांगते, जिथे मी पहिल्या ठिकाणी गेले होते त्या मॉलला, तर तिथं कसं होतं, खूप मोठं बंगल्यांचं होतं फर्निचर, छान होतं. पण मग आता आपला हॉल एवढा मोठा नाही त्याच्यामुळे. तर आता मैत्रीण मी तुम्हाला सांगते इथं कुठं आलेली आहे मी. इल्लोळी म्हणून आहे नाशिकच्या पुढं, आपल्या पिंपळगावावरून 40 किलोमीटर आहे. आणि दीपकच्या मित्राने दीपकला सांगितलेलं होतं जाऊन बघ एकदा. मग आता इथं आलो. पण इथं कसं आहे, रेडीमेड आहे. इथं बनवून पण देतात. आणि जिथं मी पहिल्या मॉलला गेले होते ना तिथं बनवून देत नाहीत, कारण रेडीमेड घ्यावं लागतं. आणि इथं कसं आहे, घरी येणार इथले लोक, आपल्याला इथलं आवडलं तर हे घ्यायचं आणि नसेल आवडलं तर आपण ना घरी त्या माणसाला बोलवायचं, आपल्याला जसं पाहिजे तसं हे बनवून देणार. छान क्वालिटीचं बनवून देणार आणि स्वस्तात बनवून. तर मैत्रिणीनं बघू शकता, मी तुम्हाला सांगते. हा क्वाट, त्याच्यानंतर हे आपला कपाट बघू शकता लावलेलं वाटतं, ते लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे LCD ती पॉय आणि हा डायनिंग टेबल. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते, हा बघा हे सोफा. हे कितीमध्ये आहे, एवढं हे नाही आहे, हे नाही आहे, पण ठीक आहे. 95,000मध्ये पूर्ण सेट आहे. तर आता आपण त्याच्यापेक्षा थोडंसं क्वालिटीचं बघा. 95,000चा शर्ट आहे ना मैत्रिणीनं, मला काय तो एवढा आवडला नाही. मग मी इकडं दुसरीकडे त्या मुलाला म्हटलं थोडं क्वालिटीचं दाखव. मग त्याने दाखवलं बघा. आता एक क्वाट आहे, कपाट आहे आणि टिप आहे, क्वाट बसला. हे तीनच फक्त 85,000चे. पण हे खूप मोठे आहे, आमचे बेडरूम ना एवढाले मोठे नाही आहे. तर मग त्या मुलाला म्हटलं इथं बनवून देताल का घरी येऊन, तर ते म्हणे हा. तर मग इथला माणूस येतं, माप वगैरे घेतं आणि आपल्याला जसं पाहिजे, जसे क्वालिटीचं पाहिजे तर ते बनवून देणार. तर मग आम्ही आता चॉईस करून आलो मैत्रिणींना. चला मैत्रिणी निघालो आता. आणि ऊन नसतं ना तर मी तुम्हाला ना अजून काही दाखवलं असतं, पण आम्ही आलो उन्हाचं सण. आता घरी पण चाललो, खूप उन्हाचं. आता आम्हाला दुकानाचा माल पण घ्यायचा आहे. लय उन्हाचं आलो रे, उन्हाचं नव्हतं यायला पाहिजे होतं. इथं कोणतं मंदिर आहे काय माहिती, तिथं जैन मंदिर आहे का ते? गेलो असतं पण लय ऊन आहे, अशा उन्हाचं जाऊ नये मैत्रिणी. बघा जैन मंदिर खूप छान गेला असतं, पण आता ऊन किती वाजले माहीत नाही. इतकं ऊन लागायची इकडं काय. हां का, पण तिथे गेले आपल्याला मग उशीर होईल. नाशिकला जायचं आहे ना, तर हे ना ऊन इतकं इकडं डोंगराचा भाग असल्यामुळे खूप ऊन लागायला. तर चला ठीक आहे, आता बघू. केलं आम्ही चॉईस, छान आहे. भरपूर व्हरायटीचे आहे, जसं लागेल तसं. 28,000मध्ये सोपं आहे ना. चला मैत्रीण निघाला आता आपण घराकडं. आणि हे तुम्हाला गाडीत माल दिसतोय ना, तर हे मी किराणा दुकानाचा माल घेतला, कारण असे मला इकडे यायचंच होतं. पण जाता जाता जेवढा गाडीत बसन माल तेवढा घेतला मैत्रिणींनो. असे माझे कामं राहते, तर कामात मी 2-4 कामं करत राहते. आपल्याला जर लवकर यशस्वी व्हायचं असेल तर सगळी आधीच मॅनेजमेंट करावं लागते. मला माहिती होतं फर्निचर बघायला जायचे उद्याच्याला, म्हणून मी आदल्या दिवशी पूर्ण दुकानातला माल लिहून घेतला, म्हणजे जे संपलेलं होतं ते. तर बघा कामात काम आला, मालही आला, फर्निचरही झालं, भरपूर कामं झाले. तर चला ठीक आहे. असं मैत्रिणी मी सांगत राहते तुम्हाला, प्रत्येक टायमाला आपला वेळ वाया घालायचा नाही, वेळेची किंमत करायची. आणि कामं भरपूर कामं करायची, की एकाच कामासाठी आलं तेच काम केलं नाही. तर चला ठीक आहे. आता इथं आंबे वगैरे घेतले. दीपकला मी तिथंच बोलले होते नाशिकमध्ये, अरे तिथंच आंबे घे, खूप भारी भारी आंबे होते मैत्रिणींनो. तर चला, व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू